Hello guys, hi, welcome to Vignan Katta. In this video, we are going to study the useful microorganisms किंवा ज्यांना आपण म्हणतो उपयोगी सूक्ष्मजीव जे आहे आपल्यासाठी त्या उपयोगी सूक्ष्मजीवांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा. चला आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स नेमके कोणकोणते आहेत, त्यांची कोणकोणती उदाहरणं आहेत ते आपण याच्यामध्ये बघूया. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे लॅक्टोबॅसिलाई नावाचं. हे लॅक्टोबॅसिलाई नावाचे जे सूक्ष्मजीव इथं पिंक कलर मध्ये तुम्हाला दिसत आहेत, दीज लॅक्टोबॅसिलाई हे आपल्याला दह्यामध्ये किंवा ताकामध्ये आढळतात. तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज काय आहे, कुठे आहे, कशा पद्धतीने होतो ते आपल्याला आधी अभ्यासायचं. देन वी विल स्टडी अबाउट द रायझोबियम बॅक्टेरिया. हे रायझोबियम दॅट इज द बॅक्टेरिया विच इज प्रेझेंट इन द रूट नोड्युल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स. किंवा शेंगावर्गीय ज्या वनस्पती आहे त्यांच्या मुळांवरच्या गाठींमध्ये हे रायझोबियम असतात. ते तिथे काय काम करतात आणि कशा पद्धतीने ते आपल्याला उपयोगी आहेत याचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करूया. त्याच्यानंतर ईस्ट नावाचे जे आहे तिथे वरती दिसत आहेत बघा, दीज आर ईस्ट. आता हे ईस्ट आपण आपल्या घरामध्ये सुद्धा वापरतो, केक बनवताना, ब्रेड बनवताना. ते तिथे काय उपयोगी आहे किंवा अजून ईस्टचा कुठे कुठे उपयोग होतो याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करू. त्याच्यानंतर आपण पुढे बघू व्हेरियस अँटीबायोटिक्स, जी काय प्रतिजैविक तयार केली जातात आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उपयोगी पडतात. तर ते प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स हाऊ दे आर मेड, कशापासून ती बनतात, कशा पद्धतीने ते उपयोगी आहे याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. चला आपण सुरुवात करूयात. पहिलं लॅक्टोबॅसिलाई. आता जर का सपोज फ्रेश सॅम्पल जर घेतलं आपण ताकाचं आणि त्याला आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं तर वी विल फाइंड these kind of rod shaped bacteria. निळ्या रंगाचे, ब्ल्यू कलरचे रॉड शेप मुव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. दे आर मायन्यूट इन कलर, मायन्यूट इन साइज, रेक्टँग्युलर इन शेप. दे आर अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया मीन्स व्हॉट? दे कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. They don't need oxygen for their growth and development. So these anaerobic bacteria, very small in size, rectangular in shape, they are present in the fresh samples of buttermilk. These microorganisms, lactobacilli, they convert the lactose sugar which is present in the milk into lactic acid and they make the yogurt. ज्याला आपण दही म्हणतो ते दही. दुधामधल्या लॅक्टोज शुगरचं किंवा शर्करेचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करणारे हे सूक्ष्मजीव आहे जे दुधामध्ये आढळतात. आता ही जी प्रक्रिया इथे केली जाते, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ फर्मेंटेशन प्रोसेस. दिस फर्मेंटेशन प्रोसेस ऑफ द मिल्क डिक्रीजेस द पीएच ऑफ द मिल्क. ते मिल्कचा जो सामू आहे किंवा जो दुधाचा पीएच आहे तो कमी होतो, डिक्रीज होतो. आणि हा पीएच कमी झाला, डिक्रीज झाला म्हणून दुधामधले जे प्रोटीन्स आहेत ते कोॲग्युलेट. कोॲग्युलेट म्हणजे त्यांचं गोळे तयार होतात, ते एकमेकांनी जमा व्हायला लागतात, एका ठिकाणी जमा व्हायला लागतात. This process is called as a coagulation of proteins and that occurs in the milk when we add some sample of buttermilk to it. जेव्हा काही आपण थोडंसं ताक किंवा फॉर दॅट मॅटर थोडंसं दही आपण दुधामध्ये घालतो तेव्हा त्या ठिकाणी दुधामधल्या प्रथिनांचं, प्रोटीन्सचं कोॲग्युलेशन होतं. कारण या दह्यामुळे किंवा ताकामुळे त्याचा पीएच कमी होतो आणि म्हणून आपण दुधापासून दही बनवू शकतो. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत लॅक्टोबॅसिलाई, दे कन्व्हर्ट द लॅक्टोज शुगर इन द मिल्क इनटू लॅक्टिक ऍसिड. मग दीज मिल्क प्रोटीन्स दे आर सेपरेटेड फ्रॉम दी अदर कॉन्स्टिट्युएंट्स आणि मग आपल्याला योगर्ट मिळतं, आपल्याला दही मिळतं. आता हे जे योगर्ट आहे, दही आहे, याची चव आंबट असते. आपण बऱ्याचदा बघितलंय, सोर टेस्ट इट हॅज बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ दिस लॅक्टिक ऍसिड. या लॅक्टिक ऍसिड मुळेच त्याची चव ही आंबट झालेली असते. मग बऱ्याचदा आपण कधी कधी आपल्याला ऍसिडिटी होते किंवा कधी कधी आपल्याला इंडायजेशन होतं, कधी कधी आपल्याला ऍब्डोमिनल डिस्कम्फर्ट होतं, पोट आपल्याला दुखायला लागतं. मग त्यावेळेस बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा आपल्याला दही खायला सांगतात, योगर्ट खायला सांगतात. कारण धिस बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलाई दॅट हेल्प आवर डायजेशन प्रोसेस.
दॅट हेल्प द डायजेशन प्रोसेस. आपली जी डायजेशनची प्रक्रिया आहे, पचनाची प्रक्रिया आहे, त्याला हे लॅक्टोबॅसिलाई मदत करतात आणि मग इनडायजेशन होत नाही किंवा अब्डोमिनल डिस्कम्फर्ट होत नाही. अशा पद्धतीचे हे लॅक्टोबॅसिलाई नावाचे जे सूक्ष्मजीव आहे दे आर व्हेरी 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 युजफुल टू अस. आपल्यासाठी खूप आणि खूप महत्वाचे आहेत. आता यांचा उपयोग काय आहे, कुठे कुठे लॅक्टोबॅसिलाई यूज होतात ते आपण आधी बघू. आता जसं आपण म्हटलं की घरामध्ये आपण दही तयार करण्यासाठी हे वापरतो, तसंच फक्त दहीच नाही तर व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स, खूप सारे मिल्कचे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी these lactobacilli are used like yogurt, buttermilk, ghee, cheese, श्रीखंड. In a dairy industry, these lactobacilli are used in a large amount. खूप मोठ्या प्रमाणावरती या लॅक्टोबॅसिलसचा उपयोग डेअरी इंडस्ट्रीमध्ये होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सायडर, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल, वेगवेगळ्या भाज्यांची जी काय म्हणू आपण लोणची आहे, ते लोणची बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. टू ट्रीट ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट, जसं आपण आधी सांगितलं तशा पद्धतीनं विथ अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. एकटे लॅक्टोबॅसिलस नाही दिले जात, त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे ज्याला प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं, ते प्रोबायोटिक्स दिलं जातात आणि त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलसचा समावेश होतो टू ट्रीट द ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. त्याच्यानंतर लिव्हर्ड फोडर किंवा ज्याला आपण आंबण असं म्हणतो, जे जनावरांना दिलं जातं, ते जनावरांना द्यायचं जे आंबोण आहे लिव्हर्ड फोडर दॅट इज फर्मंटेड, त्याचा आधी आंबवणं केलं जातं, ती प्रक्रिया केली जाते विथ द लॅक्टोबॅसिलाई आणि इथे सुद्धा हा लॅक्टोबॅसिलाई. त्याचबरोबर फक्त इथंच नाही तर वाईन मेक करण्यासाठी, वाईन बनवण्यासाठी आणि काही प्रकारचे ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा दिस लॅक्टोबॅसिलाई इज युज्ड. सो दिस लॅक्टोबॅसिलाई हॅज अ नंबर ऑफ युजेस. किती सारे युजेस आपल्याला याचे दिसून येते. तर अशा पद्धतीने हे लॅक्टोबॅसिलाई आणि त्याचे युजेस, हा फक्त पहिला सूक्ष्मजीव झाला ज्याचा आपण आता अभ्यास केला. याच्यासारखे आणखी भरपूर आहेत. त्याच्यामध्ये पुढचा जो आपल्याला बघायचा आहे तो आहे रायझोबियम. आणि रायझोबियम मी म्हटलं होतं इट्स अ सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक मीन्स व्हॉट? इट लिव्हज इन द रूट नोड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. जे काही शेंगावर्गीय वनस्पती आहे त्यांच्या मुळांवरच्या गाठींमध्ये हा आपल्याला रायझोबियम आढळतो. हा रायझोबियम काय करतो? दॅट सप्लाय नायट्रोजन, नायट्राइट्स, अमायनो ऍसिड्स या स्वरूपामध्ये वनस्पतींना नायट्रोजन सप्लाय करतो. नायट्रोजन ॲज इट इज प्रेझेंट इन द एअर, इन द ॲटमॉस्फिअर, बट दिस नायट्रोजन दॅट कॅन नॉट बी युटिलाइज्ड बाय द प्लांट्स. डायरेक्टली ऍब्सॉर्ब केला आणि युटिलाइज केला असं वनस्पतींना करता येत नाही. सो वनस्पतींना नायट्रोजन वापरता यावा म्हणून this nitrogen is absorbed by this bacteria rhizobium, which is present in the root nodules, and that is converted into nitrate, nitrites and amino acids. These are nitrogenous compounds. हे वेगळे वेगळे नायट्रोजनचे पदार्थ आहेत. यांच्यामध्ये रूपांतर केल्यानंतर मग these substances can be used by the plants for different processes in their body. आता हे करतो कोण? करतो रायझोबियम करतो, पण त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी मिळायला पाहिजे ना. इन एक्सचेंज ऑफ दिस दॅट रायझोबियम गेट्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द प्लांट्स. जे काही शेंगावर्गीय वनस्पती आहे त्यांच्याकडनं याला कार्बोहायड्रेट्स मिळतं. थोडक्यात त्याला त्याचं फूड मटेरियल मिळतं. म्हणजे फूड मटेरियल मिळावं, एनर्जी मिळावी म्हणून मग तो त्यांच्या मुळांवरच्या गाठीमध्ये. आता दिस इज अ काइंड ऑफ अ रिलेशनशिप. कोणत्या प्रकारचं? म्युच्युअली बेनिफिशियल, दोघांना पण उपयोगाचं आहे. म्हणजे वनस्पतींना नायट्रोजन मिळतोय हव्या स्वरूपामध्ये आणि त्या बॅक्टेरियाला फूड मिळतंय, कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत, एनर्जी मिळतंय. म्हणून दिस इज अ काइंड ऑफ अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप आणि दिस काइंड ऑफ रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज अ सिम्बायोसिस. या प्रकारचं जे रिलेशनशिप असतं त्याला सिम्बायोसिस काइंड ऑफ रिलेशनशिप असं म्हटलं जातं. आणि दिस सिम्बायोसिस काइंड ऑफ रिलेशनशिप्स आर फाउंड इन द नेचर इन अ डिफरंट प्लेसेस विथ डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स.
बट दिस काइंड ऑफ सिम्बायोसिस, दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. हे जे आपलं रायझोबियम आहे हे एक प्रकारचं एक्झाम्पल आहे त्याचं. So to produce nitrogenous compounds from atmospheric nitrogen, this process that is done by the rhizobium for the plant, this process is called as a nitrogen fixation process. या प्रोसेसला नायट्रोजन फिक्सेशन किंवा मराठीमध्ये त्याला नायट्रोजनचं स्थिरीकरण करणे असं म्हटलं जातं. असं नायट्रोजन फिक्सेशनसाठी तीच रायझोबियम बॅक्टेरिया दे आर व्हेरी व्हेरी युजफुल. But this rhizobium is present only in the root nodules that present on the roots of the leguminous plants only. Only in leguminous plants. Only in example, beans, sweet pea, सोयाबीन असेल, बीन्स असेल, स्वीट पीन असेल, ऑल लेग्युमिनस प्लांट. तुम्ही तूर घ्या, उडीद घ्या, मूग घ्या, चवळी घ्या, कुठल्याही प्रकारचे शेंगावर्गीय वनस्पती त्यांच्या रूट नोड्युल्स मध्ये तुम्हाला हे दिसतील. पण याच्या व्यतिरिक्त बाकीच्यांमध्ये दिसणार नाही. आता याचा परिणाम काय होतो? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दिस सिम्बायोटिक रिलेशनशिप? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दिस युझिंग नायट्रोजन? याचा परिणाम असा होतो की द बीन्स और पल्सेस दे आर रिच इन प्रोटीन्स. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रोटीन्स तयार होतात कारण नायट्रोजन सफिशियंट प्रमाणामध्ये मिळतो. आणि नायट्रोजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्स्टिट्युएंट ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचा सगळ्यात महत्वाचा घटक हा नायट्रोजन आहे. मग वनस्पतींना नायट्रोजन मिळतो म्हणून ते प्रोटीन्स बनवू शकतात. आणि म्हणून मग या प्रकारच्या ज्या वनस्पती लेग्युमिनस प्लांट्स जे आहे दे आर कम्प्लिटली दे आर सोर्सेस ऑफ द प्रोटीन्स, रिच सोर्सेस ऑफ प्रोटीन्स. ते रिच सोर्सेस आहेत प्रोटीनचे, खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोटीन्स आपल्याला त्यांच्यामधनं मिळतात. अशा पद्धतीने रायझोबियम आणि त्याचा उपयोग आता हा खूप खूप उपयोगाचा आहे. जर रायझोबियम नसता तर वनस्पतींना प्रोटीन्स मिळाले नसतात, त्यांना मिळाले नसते तर आपल्याला मिळाले नसते. सेम काइंड ऑफ हे आहे. आता हे अजून कुठे कुठे उपयोगी होतं, कशा पद्धतीने उपयोगी होतं? तर बघा, या नायट्रोजनमुळं केमिकल फर्टिलायझर जी वापरली जातात त्या केमिकल फर्टिलायझरचा उपयोग खूप कमी होतो. when you provide this kind of microorganism in the form of fertilizers, they reduce the use of chemical fertilizers. They also reduce the expenses on the fertilizers. खतासाठी शेतकऱ्याला जो खर्च करावा लागतो तो पण याच्यामधनं वाचतो. आता तर नवीन पद्धत सुरू झाली आहे, त्याला रायझोबियल इनॉक्युलेशन असं म्हणतात. दिस रायझोबियल इनॉक्युलेशन मध्ये सीड्स आर ऑलरेडी कोटेड विथ द रायझोबियल सोल्युशन और पावडर. आफ्टर सोविंग दिस रायझोबिया दे एंटर इन द प्लांटलेट्स. मग त्यांच्या रूट्स मध्ये ते एंटर करतात. सीड्स मध्येच ऑलरेडी सो करण्याच्या आधीच मार्केटमध्ये जे सीड्स मिळतं त्या सीड्स वरती याचं कोटिंग असतं. पावडरच्या स्वरूपामध्ये असेल, सोल्युशनच्या स्वरूपामध्ये असेल. आणि याला रायझोबियल इनॉक्युलेशन असं म्हटलं. दिस रायझोबियल इनॉक्युलेशन हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल्स अँड अदर क्रॉप्स ऑल्सो. फक्त सिरियल्स नाही, अदर क्रॉप्स मध्ये सुद्धा जर का तुम्हाला रायझोबिया पाहिजे असेल, प्रोटीन्स पाहिजे असतील तर सिरियलच्या क्रॉप्स मध्ये त्याच्या सीड्स वरती तुम्ही रायझोबियल इनॉक्युलेशन करा. That microorganism will enter into the plantlets. They will fix the nitrogen for the plant and plant will have a rich source of proteins. So simple kind of use of the rhizobium bacteria for other plants other than leguminous plants. So this is also use of nitrogen. This is also use of rhizobium. त्याच्यानंतर याच्या पुढचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे दॅट इज ईस्ट. हा ईस्ट आपण खूपदा वापरतो, आपल्या घरामध्ये नेहमी वापरतो. दिस ईस्ट इज अ हेटेरोट्रॉफिक मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज नॉट मेकिंग इट्स ओन फूड मटेरियल, that is dependent on other living organism or other actually dead organism for food material. So this is a heterotrophic fungal microorganism that grows on carbon compounds. जिथे जिथे कार्बन कंपाऊंड्स असतील तिथे तिथे हेटेरोट्रॉफिक आहे, त्याच्यामुळे तिथे तो वाढतो. युनिसेल्युलर आहे फंगस, मोस्टली मल्टीसेल्युलर असतात. हा जो ईस्ट नावाचा फंगस आहे दॅट इज युनिसेल्युलर फंगस. 1500 डिफरंट स्पेसिस याच्या एक्झिस्टन्स मध्ये. आणि हा युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सगळं सेल डेव्हलप झाले, न्यूक्लियस डेव्हलप झाले, न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा आपल्याला दिसतोय.
मग अशा पद्धतीचा कम्प्लिटली डेव्हलप सेल असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ युकॅरियोटिक काइंड ऑफ सेल. मग असं युकॅरियोटिक काइंड ऑफ सेल याच्यामध्ये आपल्याला आढळतं. फंक्शन काय आहे याचं, तर दिस इज कन्वर्ट द कार्बोहायड्रेट्स into alcohol and carbon dioxide. So this is the function of our yeast, and because of this reason we use this yeast in a number of different bakery products. कारण त्याच्यातनं आपल्याला कार्बन डायऑक्साइड, and that carbon dioxide can make our bread a fluffy one, porous one, and a very tasty to eat. So this kind of use of this yeast. Okay. Now this process is also called as a fermentation process because this is anaerobic process. They take a longer duration of time and all the things. So this is also called as a fermentation process. Reproduction in case of yeast that occurs by asexual method. Only single parent. On the body of that parent, there is a bud formation occurs. This is a bud that is formed on the body of this parent organism. And this bud grows on the body of the microorganism. After complete growth, it falls down and a new yeast is generated. सो दिस काइंड ऑफ अ सिंपल असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला या ईस्ट मध्ये दिसून येतं. मग हा जो ईस्ट आहे, वेअर वी यूज इट, द युजेस ऑफ ईस्ट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शुगर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हा ईस्ट वापरला जातो. द रिमेनिंग पार्ट फ्रॉम दी शुगर केन दॅट इज मोलॅसिस. These molasses are fermented with the Saccharomyces. Saccharomyces cerevisiae, that's the name of the yeast which is used in the sugar industry. शुगर इंडस्ट्रीमध्ये वापरला जाणारा हा सॅकॅरोमायसिस. मोलॅसेस त्याच्यासोबत फर्मंट केलं जातं आणि त्याच्यापासनं इथेनॉल मिळतं. इथेनॉल इज अ प्रायमरी प्रोडक्ट ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेस ऑफ द मोलॅसेस. त्याच्या व्यतिरिक्त वी गॉट द ईस्टर ऑल्सो, वी गेट दी अदर अल्कोहोल्स ऑल्सो, बट दीज आर सेकंडरी प्रोडक्ट्स. द प्रायमरी प्रोडक्ट इथेनॉल that is very very important. This ethanol can be used for different purposes. Ethanol can be used in wine, ethanol can be used in beverages making, ethanol can be used in spirit formation and other different uses of ethanol. But this ethanol that is produced in the sugar industry by using our microorganism yeast. Not only sugar, maize, barley, and other grains are also used for industrial production of ethanol. फक्त शुगर मधनच नाही किंवा शुगर केन मधनच नाही, मेज आहे, बार्ली आहे, अदर ग्रेन्स आहेत, त्यांच्यामधनं सुद्धा इथेनॉल मिळवलं जातं बाय युझिंग ईस्ट, बाय फर्मेंटेशन प्रोसेस. दिस इज कंपल्सरी प्रोसेस इन द फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. त्याच्यानंतर ग्रेप ज्यूस जे असतं, दॅट ग्रेप ज्यूस पासून वाईन बनतं. दिस ग्रेप ज्यूस दॅट इज ऑल्सो फर्मेंटेड टू मेक वाईन. The glucose, the fructose, sugars which are present in this grape juice, they are fermented, their process occur and they are converted into wine. Ethanol, kind of ethanol. So these kind of uses of the yeast, they are very, very important. Not only in sugar industry, not only in industrial production, but also to make wines. Spirits and other alcohols can be obtained. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. Ethanol not only in the wine, beverages and all the things, but ethanol is a smokeless and a high quality fuel. It is high quality fuel, a smokeless आहे. त्याच्यामुळं we are using this ethanol in the gasoline किंवा ज्याला पेट्रोल आपण अप टू 10% वी आर युझिंग दिस इथेनॉल. आतापर्यंत आपण 10% पर्यंत इथेनॉल वापरतोय टू मेक अ पोल्युटन, काय म्हणू आपण, लेस पोल्युशन, टू मेक अ लेस पोल्युशन. दिस इथेनॉल इज युज्ड इन द फ्युएल्स नाउएज. ओके, सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ ईस्ट. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया, बायोरिमेडिएशन प्रोसेस. दिस प्रोसेस इज ऑल्सो अ व्हेरी व्हेरी युजफुल प्रोसेस and in which microorganisms are used. So which kind of microorganisms is used, for which purpose they are used, what is meant by bioremediation, that we will study now. Microorganisms to consume and break down the environmental pollutants in order to clean polluted site
It is called as a bioremediation. Bio, use of microorganism to remediate, to clean the polluted site. Microorganisms are used and this is called as a bioremediation process. मग याच्यामध्ये कोणकोणते वापरले जातात, तर हा यारोविया लिपोलायटिका नावाचा सूक्ष्मजीव आहे. दिस अ काइंड ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम विच इज यूज टू ऍब्सॉर्ब द टॉक्सिन रिलीज्ड इन द प्रोडक्शन ऑफ पाम ऑइल, हेवी मेटल्स आणि मिनरल्स यांच्या प्रोडक्शन मध्ये जे काय टॉक्सिन्स बाहेर सोडले जातात वातावरणामध्ये त्यांना ऍब्सॉर्ब करण्यासाठी दिस एरोविया लिपोलायटिका मायक्रोऑर्गॅनिझम इज used. That microorganism is placed in the chimneys and that will absorb these microtoxins and that will release the other constituents in the air. So simple kind of aerovia lipolytica that is used to absorb the toxins released in the production of palm oil and other heavy metals and minerals. Saccharomyces cerevisiae means our yeast that is used to absorb the pollutant, that is arsenic. It's a heavy metal pollutant, arsenic. It's a very, very dangerous pollutant. To absorb this arsenic, our yeast Saccharomyces cerevisiae that is used. Alcanovirax. Alcanovirax, this is a bacteria to clean the oil spill. ओशन मध्ये जेव्हा मोठमोठ्या जहाजात तेल घेऊन जातात त्याच्यातनं तेल गळती होती, तर तेल गळती क्लीन करण्यासाठी दिस अल्कॅनिओरॅक्स नावाचा बॅक्टेरिया दॅट इज युज्ड मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. सो दीज आर द युजेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बायोरिमेडिएशन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात. प्रोडक्शनसाठी वापरले जातात. बायोरिमेडिएशन प्रोसेस घरच्या घरी वापरले जातात. नंबर ऑफ डिफरंट युजेस आहेत. आता याच्यानंतर पुढे आहे ते अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स म्हणजे काय, तर कार्बन कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाय. काही बॅक्टेरियापासून किंवा काही फंगसेसपासून ऑब्टेन केलेलं जे काही कार्बन कंपाऊंड्स आहे दॅट इज कॉल्ड एज द अँटीबायोटिक्स. अ नंबर ऑफ अँटीबायोटिक्स आहेत. खूप सारे अँटीबायोटिक्स. These antibiotics are used for destroying or preventing the growth of harmful microorganisms. जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी these antibiotics are used. यांचं डिस्कव्हरी, दिस इज अ रिव्हॉल्युशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन. When the first antibiotic was discovered, it was called as a wonder drug, and that was penicillin. So this is the revolution in the field of medicine. Even a disease like tuberculosis that has been almost completely eradicated. म्हणजे बाकीचे तर आहेतच, पण ट्युबरक्युलोसिस नावासारखा डेंजरस डिसीज दॅट इज इरेडिकेटेड नाव खूप साऱ्या कंट्रीज मध्ये. मेनली दिस अँटीबायोटिक ऍक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया, बट सम ऑफ द प्रोटोझोआज आर ऑल्सो डिस्ट्रॉइड बाय युझिंग दिस मायक्रो ऑर्गॅनिझम antibiotics, by these antibiotics. Okay, so in that antibiotics some are broad spectrum one, some are broad spectrum antibiotics. Broad spectrum antibiotics means what, which are useful against the wide variety of microorganisms. Suppose if we don't know what kind of infection we have or what kind of microorganism we have in our body and we have to prevent it, destroy it, so we will use a broad spectrum antibiotic, ampicillin, amoxicillin, tetracycline. But if doctor knows that definitely known microorganism is present, suppose you have an infection of H. pylori that grows in your stomach, or if you have a throat infection, some of the gram-negative microorganism, you know what kind of infection do you have. At that time, narrow spectrum antibiotics are used. Narrow spectrum means what? Against for a specific microorganism. ते काही specific microorganisms वरतीच काम करतात. These antibiotics are called as a narrow spectrum antibiotics. Whenever pathogenic microorganism is definitely known to the doctor, he will prescribe the narrow spectrum antibiotic, penicillin, gentamicin, erythromycin, azithromycin, etc. So these are different antibiotics which are used to treat the various kind of infections, mostly against bacteria. Some of the protozoal infections सुद्धा antibiotics न क्युअर होतात, पण बॅक्टेरियाच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावरती काम करतात.
The first antibiotic, that is penicillin, that is a wonder drug. Actually, penicillin is a group of antibiotics that is obtained from a penicillium fungus. पेनिसिलियम नावाचं जे फंगस आहे त्याच्यापासून ऑब्टेन केलेलं अँटीबायोटिक. दिस इज यूज फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय स्टॅफिलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, स्टेप्टोकोकाय. हे जे काही वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, स्टेपकोक असेल, क्लोस्ट्रिडिया असेल, स्टेप्टोकोकाय असेल, यांच्या विरुद्ध दिस अँटीबायोटिक इज यूज्ड. दिस इज युजफुल टू ट्रीट सर्टन काइंड ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन like ear infection, nose infection, throat infection, or skin infection, as well as this penicillin that is used in the pneumonia and scarlet fever also. Now, antibiotics, what we take, that antibiotics should be taken only when prescribed by a doctor. Otherwise, there is a problem of resistance of that antibiotic. आणि तो रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम खूप मोठा वाढतोय, म्हणून अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राईब बाय द डॉक्टर. आपल्याला जेव्हा डॉक्टर देतील तेव्हाच घ्यायचं. आता डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन, हे पेनिसिलिन जे फर्स्ट अँटीबायोटिक आहे डिस्कवर झालं होतं 3 सप्टेंबर 1928. आणि ते कोणी डिस्कवर केलं होतं? अलेक्झांडर फ्लेमिंग. ते डिस्कवर केलं होतं अलेक्झांडर फ्लेमिंग. आपल्याला माहिती आहे, त्यांची स्टोरी पण माहिती आहे. आपला संडेचा क्लास असतो रविवारी, त्यावेळेस ते आपण स्टोरी पण घेतलेली. सो दिस डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन दॅट इज बाय द अलेक्झांडर फ्लेमिंग इन 1928. आणि म्हणून सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये मोठ्या प्रमाणावरती ते वापरलं आलं. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी दॅट इज एस्टॅब्लिश्ड इन 1952 अँड दॅट इज सिच्युएटेड इन द पुणे. दॅट National Institute of Virology undertake the research related to viral diseases, measles, jaundice, fever, diseases of lungs. Okay, so this National Institute of Virology is a institute of national importance. It's a completely काय म्हणूया आपण government institute, and this NIV that is mostly focused on the research on viruses or viral diseases. And that is supported by the WHO. WHO चा त्याला सपोर्ट आहे. सो अशा पद्धतीनं these are useful microorganisms which are useful to us in a different ways. Thank you.